मी प्रणाली महेंद्र देशमुख. मी पुण्यातनं आहे आणि माझा प्रभास स्पेस सेवर नावाने स्पेस सेव्हिंग डायनिंग टेबलचा माझा बिझनेस आहे. मी दीपाली माहुलीकर यांच्याकडे मी आली आणि मला बिझनेस मार्केटिंग म्हणजे बिझनेसमध्ये मी कसा ग्रोथ करू शकते, मी कशी इन्व्हॉल्व होऊ शकते त्याच्यासाठी, आणि माझे हेल्थ इश्यूज माझे खूप होते. सो माझे 2 कारणं असल्यामुळे मी एंजल थेरपीचा कोर्स करण्याचा निर्णय मी त्यांच्याकडे घेतला आणि मी ऑगस्ट 2024 मध्ये एंजल थेरपीची दीक्षा दीपालीकडनं घेतली. मला खूप त्याचा अनुभव खूप छान आलेले आहे. जेव्हा मी दीक्षा घेतली तेव्हा मला हेल्थ इश्यू खूप माझा निर्माण झाला होता. माझ्या पोटाचा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि मला सुचत नव्हतं की मला काय करावं. मी ॲक्च्युली होमिओपॅथीची खूप औषधं घेतली पण मला काही सुचेना. शेवटी एंजल थेरपीचा मला खूप फायदा झाला. मी प्रेयर केली की मला काहीतरी मार्ग याच्यातनं नक्कीच तुम्ही दाखवा आणि त्या याच्यातनं मला मार्ग मिळाला. आणि आमचे जे डॉक्टर आहेत मेन, ज्यांच्याकडे मी जाणं टाळत होती, तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की बाई तुझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर तुला टेस्ट करणं काही गरजेचे आहे. त्या टेस्ट केल्यानंतर मला कळलं की मला ऑपरेशनच करावं लागणार आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि मी इतकी घाबरत होते की आता मला काहीही ऑपरेशन करायचं नाहीये. विदाऊट ऑपरेशन देवा मला याच्यातनं तू बाहेर काढ असं मी सारखं म्हणत होते. आणि माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या आणि त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की गुड न्यूज आहे म्हणे तुमच्यासाठी की तुमचं ऑपरेशन टळलेलं आहे आणि तुम्ही गोळ्यांवरती अगदी व्यवस्थित बऱ्या होऊ शकता. 3 महिने मी त्या गोळ्या घेतल्या, एंजल्सला इन्व्होक केलं आणि आता मी खूप व्यवस्थित आणि हेल्दी आहे. काही काही वेळेस काय होतं ना की आपले जे रिलेशन्स आहेत त्यामध्ये आपण इतकं अडकून जातो आणि आपल्याला असं वाटतं की तो जर माणूस आपल्याशी बोलला नाही किंवा आपल्या सोबत जर तो राहिला नाही तर त्याचा आपल्याला नंतर त्रास व्हायला लागतो. भले आपण त्याच्यासाठी खूप काही केलेलं असेल आणि त्याला त्याची जाणीव नसेल किंवा मे बी त्याला ते वाटत नसेल किंवा आपल्याला असं आपण अपेक्षा जास्त करतो की त्याने आपल्याशी तसंच चांगलं राहावं किंवा चांगलं वागावं. त्याच्या मनात काही वेगळंच चालू असतं आणि आपली अपेक्षाही जास्त असते. त्या याच्यामध्ये मी इतकी स्टक झाले होते की मला म्हणजे सुचत नव्हतं की मी काय करावं. आणि मग या याच्यामध्ये मी परत एंजल्सला मला रिक्वेस्ट केली की मला प्लीज याच्यातनं तुम्ही या गुंत्यातनं मला बाहेर काढा. आणि हळूहळू माझं जे मन आहे ना तर ते रिलीज व्हायला लागलं. मला इतकं म्हणजे शांत आणि छान वाटायला लागलं की एका पॉइंट नंतर तो माणूस माझ्यासोबत आहे तरी मला काही फरक पडत नाहीये किंवा मला काही त्रास होत नाहीये. आणि त्याचा मला एक दिवस इतका आनंद झाला की मी माहुलीकर मॅडमना सांगितलं की रिअली आय लव्ह यू. जेव्हा मी दीक्षा घ्यायला दीपाली मॅमकडे गेली तेव्हा 3:33 हे वेळ झालं होतं. म्हणजे एंजलिक नंबर आहे हा 333. आणि जेव्हा मी तिथून निघाले तेव्हा 4:44 म्हणजे तोही एंजलिक नंबर 444 झालेला होता. आणि हे एंजल्सचे जे साईन आहेत की आम्ही तुझ्या सोबत आहोत हे जे आहे हे मला वारंवार दाखवतात ते. आणि विशेष सांगायचं म्हणजे माझ्या आधी कधी आजूबाजूला मला बटरफ्लायज दिसले नाही पण मला कायम नंतर येलो बटरफ्लाय, व्हाईट बटरफ्लाय असे सगळे बटरफ्लायज माझ्या जवळ यायचे. एक तर माझ्या हार्टवर येऊन बसला होता. मला इतकं भारी वाटलं म्हणजे माझं त्यांनी हार्ट चक्र पण हील केलेलं आहे. खूप छान अनुभव होता तो त्या दिवशी सकाळचा माझा. आणि एंजल्स मला कायम म्हणजे त्याच्यातनं जाणीव करून देतात की येस आय एम विथ यू. कारण मी सुद्धा तेच म्हणत असते की एंजल्स यू आर विथ मी, हे कायम मी बोलत असते आणि कायम मला ते जाणवतं की येस की ते माझ्यासोबत आहेत प्रत्येक क्षणाला. म्हणजे माझी कुठलीही जरी मला आता अडचण आली ना तर मी सरळ सांगते की अगदी छोट्यातली छोटी रिक्षा जरी मिळत नसेल मला तरी पण मी जर बोलवली तर ती पण अगदी वेळेत बरोबर माझ्यासोबत येते. इव्हन माझ्या मुलीसाठी सुद्धा मी एंजलिक हिलिंग मी मागते आर्कएंजल मायकलला तर ती सुद्धा मला मिळते. इव्हन माझ्या काही प्रॉब्लेम्स मधनं स्वतःच्या किंवा मी जर मला काही सुचत नसेल की आता मी काय करू तर मग मी सरळ एंजलिक हिलिंग हेल्प मागते मी आणि ती मला कायम वेळोवेळी मिळते. मी मॅडमला पण सांगत असते की मला मनातनं मी ज्या गोष्टी मागते त्या खरंच माझ्या पूर्ण होतात. तर त्याचं कारणच ते आहे की एंजल्स हे कायम माझ्या सोबत आहेत. मला खूप आनंद होतो आणि त्याचा. आणि ह्या सगळ्यासाठी मी एंजल्सला कायम थँक्यू म्हणेल. आणि अगेन थँक्यू एंजल्स अँड थँक्यू दीपाली मॅडम.